माझी साईज नॉर्मल आहे का? महिलांना नेमकं काय आवडतं? आणि हाच तो प्रश्न आहे जो हळूहळू अनेकांच्या मनात इन्सेक्युरिटी निर्माण करतो. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून एक डाऊट सतत चालू असतो. मी पुरेसा आहे का? आणि जेव्हा हा डाऊट वाढतो तेव्हा तो फक्त एका गोष्टीपुरता मर्यादित राहत नाही. तो तुमच्या कॉन्फिडन्सवर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या रिलेशनशिपवर सुद्धा परिणाम करायला लागतो. समस्या इथेच सुरू होते की या विषयावर कोणी ओपनली बोलत नाही. त्यामुळे लोक इन्फॉर्मेशन कुठून घेतात? इंटरनेटवरून, मूव्हीजमधून किंवा अशा कंटेंटमधून जे रियालिटी नसतं. आणि तिथे जे दाखवलं जातं ते एक्झॅजरेटेड असतं, ओव्हर हाईप्ड असतं. मग नॅचरली कंपॅरिझन सुरू होतं आणि कंपॅरिझन नेहमीच माणसाला कमी वाटायला लावतं. खरं तर बहुतेक पुरुष परफेक्टली नॉर्मल असतात, पण त्यांना ते कधी कळतच नाही. आता जर आपण फॅक्टबद्दल बोललो तर जगभरात झालेल्या अनेक स्टडीजनुसार ॲव्हरेज साईज साधारणपणे 5 ते 6 इंच असते. म्हणजेच जे बहुतेक लोक नॉर्मल नाही असं समजतात तेच खरं नॉर्मल असतं. पण कारण चुकीची माहिती जास्त पसरलेली आहे, त्यामुळे लोकांना स्वतःबद्दल चुकीचं वाटायला लागतं आणि हीच ती गोष्ट आहे जी मनावर दबाव टाकते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महिलांना खरंच काय महत्त्वाचं वाटतं? बऱ्याच सर्वेजमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे. साईजपेक्षा एक्सपिरियन्स, कम्फर्ट आणि इमोशनल कनेक्शन जास्त महत्त्वाचा असतो. कारण अट्रॅक्शन फक्त फिजिकल नसतं, त्यात फीलिंग, ट्रस्ट, अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग यांचा खूप मोठा रोल असतो. जर पार्टनरसोबत कम्फर्ट नसेल, ट्रस्ट नसेल, तर साईज कितीही असली तरी सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या शरीरात सेन्सिटिव्हिटी जास्त बाहेरील भागात असते. त्यामुळे खूप जास्त साईज असण्याची गरज नसते. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असते. कारण लोक फक्त सरफेस लेवल गोष्टींवर फोकस करतात आणि जे खरंच महत्त्वाचं आहे ते इग्नोर करतात. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. एक व्यक्ती आहे ज्याची साईज ॲव्हरेज आहे, पण त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. तो पार्टनरला समजून घेतो, तिच्या फीलिंग्सला इम्पॉर्टन्स देतो. आणि दुसरा एक व्यक्ती आहे ज्याची साईज मोठी आहे, पण त्याच्याकडे कॉन्फिडन्स नाही, कनेक्शन नाही. तर कोण जास्त सॅटिस्फाय करू शकेल? उत्तर अगदी स्पष्ट आहे. कारण शेवटी सॅटिस्फॅक्शन ही एक इमोशनल आणि मेंटल एक्सपिरियन्स असते, फक्त फिजिकल नाही. पण तरीही अनेक पुरुष एकच मोठी चूक करतात. ते फक्त साईजवर फोकस करतात आणि बाकी सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी कम्प्लिटली इग्नोर करतात. आणि हाच तो पॉइंट आहे जिथे प्रॉब्लेम सुरू होते. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर डाऊट करता तेव्हा तुमचं बिहेवियर बदलतं, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या रिलेशनशिपवर पडतो. म्हणूनच खरा प्रश्न साईजचा नाही तर माइंडसेटचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा माइंडसेट बदलत नाही तोपर्यंत कोणतीही साईज तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. आणि हीच ती रियालिटी आहे जी फार कमी लोकांना समजते. आता आपण थोडं अजून खोलात जाऊया, कारण इथेच तो खरा मुद्दा आहे जो बहुतेक लोक कधीच समजून घेत नाही. बरेच लोक रिलेशनशिपमध्ये एक मोठी चूक करतात. ते फक्त फिजिकल गोष्टींवर फोकस करतात आणि इमोशनल कनेक्शन कम्प्लिटली इग्नोर करतात. पण खरं सांगायचं झालं तर इमोशनल कनेक्शनशिवाय फिजिकल इंटिमेसी कधीच कंप्लीट होत नाही. जेव्हा दोन लोकांमध्ये ट्रस्ट असतो, कम्फर्ट असतं, एकमेकांना समजून घेण्याची तयारी असते, तेव्हाच खरं बॉन्डिंग तयार होतं. आणि हे बॉन्डिंग जितकं स्ट्रॉंग असतं तितकाच रिलेशनशिप स्टेबल आणि सॅटिस्फाईंग होतो. महिलांसाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, सेफ्टी आणि कम्फर्ट. जर त्यांना तुमच्यासोबत सेफ वाटत नसेल, रिस्पेक्टेड वाटत नसेल, तर त्या कधीच फुल्ली ओपन होत नाहीत. आणि जेव्हा ओपननेस नसते तेव्हा कनेक्शन इनकम्प्लीट राहतो. म्हणूनच जे पुरुष त्यांच्या पार्टनरला इमोशनली सिक्युअर फील करतात ते नॅचरली जास्त स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्ड करतात. हे कुठल्याही साईजपेक्षा जास्त पॉवरफुल असतं. आता कॉन्फिडन्सबद्दल बोलूया, कारण हा एक गेम चेंजर आहे.
अनेक पुरुष स्वतःवर डाऊट करतात आणि हाच डाऊट त्यांच्या बिहेवियरमध्ये दिसून येतो. ते ओव्हरथिंक करतात, ऑकवर्ड फील करतात आणि त्यामुळे सिच्युएशन नॅचरली अनकम्फर्टेबल बनते. पण जेव्हा एखादा व्यक्ती कॉन्फिडंट असतो, स्वतःला ॲक्सेप्ट करतो, तेव्हा त्याच्यात एक वेगळी एनर्जी असते. तो रिलॅक्स्ड असतो, प्रेझेंट असतो आणि हाच प्रेझन्स खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो. कॉन्फिडन्स म्हणजे काय? कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःला परफेक्ट समजणं नाही, तर स्वतःच्या इम्परफेक्शन्स एक्सेप्ट करणं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करता, तेव्हा तुम्हाला कुणाशी कंपेअर करण्याची गरजच राहत नाही. आणि जेव्हा कंपॅरिझन थांबतं, तेव्हा इन्सिक्युरिटी आपोआप कमी होते. आणि हीच ती गोष्ट आहे जी तुमचं पर्सनॅलिटी कम्प्लिटली बदलू शकते. आता कम्युनिकेशनबद्दल बोलूया, कारण हा एक असा फॅक्टर आहे जो बहुतेक लोक कम्प्लिटली इग्नोर करतात. बरेच कपल्स या विषयावर बोलायला घाबरतात. त्यांना वाटतं की हे ऑकवर्ड आहे किंवा बोलणं चुकीचं आहे. पण खरं तर जे कपल्स ओपनली कम्युनिकेट करतात त्यांचं अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग असतं. ते एकमेकांच्या लाईक्स, डिसलाईक्स, कम्फर्ट लेवल सगळं समजून घेतात. आणि जेव्हा अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग असते तेव्हा रिलेशनशिप नॅचरली स्मूथ चालतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकाची प्रिफरन्स वेगळी असते. त्यामुळे परफेक्ट असं काही नसतंच. जे एका व्यक्तीसाठी बेस्ट आहे ते दुसऱ्यासाठी तितकं इफेक्टिव्ह असेलच असं नाही. त्यामुळे कंपॅरिझन करणं हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. तुम्ही जेव्हा स्वतःला दुसऱ्यांशी कंपेअर करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या युनिकनेसला इग्नोर करता. आता थोडं रियालिटीबद्दल बोलूया, कारण इंटरनेट आणि मूव्हीजमध्ये जे दाखवलं जातं ते रिअल लाईफ नसतं. तिथे एडिटिंग असतं, एक्झॅजरेशन असतं, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स क्रिएट केल्या जातात. आणि जेव्हा लोक ते रियालिटी समजून घेतात तेव्हा ते स्वतःवर अननेसेसरी प्रेशर टाकतात. पण ट्रूथ असा आहे की रिअल रिलेशनशिपमध्ये सिम्प्लिसिटी आणि अंडरस्टँडिंग जास्त महत्त्वाची असते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेशन्स. बरेच लोक लगेच परफेक्ट परफॉर्मन्स एक्सपेक्ट करतात. पण कोणतीही गोष्ट नॅचरली डेव्हलप होते. जेव्हा तुम्ही घाई करता तेव्हा प्रेशर वाढतो. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स राहता, प्रेझेंट राहता, तेव्हा एक्सपिरियन्स नॅचरली बेटर होतो. त्यामुळे पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. रेस्पेक्ट हा अजून एक फाउंडेशन आहे. जर रिलेशनशिपमध्ये रेस्पेक्ट नसेल तर काहीही टिकत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला रिस्पेक्ट देता, त्यांच्या फीलिंग्सला इम्पॉर्टन्स देता, तेव्हा ट्रस्ट बिल्ड होतो. आणि ट्रस्ट बिल्ड झाला की कनेक्शन डीपन होतो. आणि हाच कनेक्शन सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. आता एक सिम्पल पण पॉवरफुल ट्रूथ. महिलांना परफेक्ट साईज नाही तर राईट फीलिंग हवी असते. त्यांना असा पार्टनर हवा असतो जो त्यांना समजून घेईल, जज करणार नाही आणि ज्याच्यासोबत त्या कम्फर्टेबल फील करतील. आणि जेव्हा कम्फर्ट असतो तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी होतात. बरेच पुरुष असा विचार करतात की जर त्यांची साईज बदलली तर त्यांचं सगळं लाईफ बदलून जाईल. पण रियालिटी अशी आहे की बाहेरचं बदलण्यापेक्षा आतलं बदलणं जास्त महत्त्वाचं असतं. माइंडसेट, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या तर रिझल्ट आपोआप इम्प्रूव्ह होतो. आता एक मोमेंट थांबून विचार कर, तुझ्या रिलेशनशिपमध्ये खरंच काय मिसिंग आहे? साईज की कम्युनिकेशन? फिजिकल ॲस्पेक्ट की इमोशनल कनेक्शन? कारण बहुतेक वेळा आन्सर बाहेर नसतो, तो आत असतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, स्वतःला बेटर बनवता, तेव्हा तुमचा पार्टनरसुद्धा चेंज फील करतो. तुमची एनर्जी बदलते, तुमचं बिहेवियर बदलतं आणि रिलेशनशिप नॅचरली इम्प्रूव्ह होतो. आणि हीच ती रिअल ग्रोथ आहे जी कायम टिकते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही जे आहात ते ऑलरेडी इनफ आहे. फक्त तुम्हाला ते रिअलाईज करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करता तेव्हा तुम्हाला बाहेर व्हॅलिडेशन शोधायची गरज राहत नाही. अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.